टॅलेंट बॉक्स सादर करीत आहे वारी जनातली, जनांच्या मनातली डॉक्टर नरेंद्र भिकाजी कदम आणि डॉक्टर तेजस लोखंडे यांच्या लेखन प्रतिभेतून प्रत्यक्ष वारीचे दर्शन। वारी जनातली, जनांच्या मनातली। सह आयोजक सेकंड इनिंग्स ॲडव्हेंचर्स आणि स्वास्थ्य रंग। वारी जनातली, जनांच्या मनातली। जन्मोजन्मी तुझा दास, जन्मोजन्मी तुझा दास। वारकरी संप्रदाय हीच माझी व्हावी आस, जन्मोजन्मी तुझा दास। पंढरीचा वारकरी, वारी चुकू नेदी हरी। पंढरीच्या वारकऱ्याच्या मनी केवळ एकच आस लागून राहिलेली आहे, जन्मोजन्मी त्याला पंढरीचा दास व्हायचे आहे। केवळ दास होण्यात त्याला समाधान नाही, तर त्याचबरोबर न चुकता दरवर्षी पंढरीची वारीही घडावी ही सुप्त इच्छा त्याच्या मनात असते। एकदा का वारी सुरू झाली की दरवर्षी न चुकता पांडुरंग आपली वारी घडवून आणणारच असे मानणारा आणि अशी अढळ श्रद्धा असणारा हा वारकरी वर्ग आहे। आपल्या देवावर अतूट श्रद्धा ठेवणारा हा पंथ। एकदा का वारकरी पंथाची दीक्षा घेतली की दरवर्षी पंढरीला न चुकता घेऊन जाणे हे काम हरी म्हणजे देव न चुकता करणार हा भोळा विश्वास ठेवून चालणारा माणूस केवळ देवाच्या श्रद्धेवरच जगतो। वारी हे एक व्रत आहे या भावनेतून वारकरी पिढ्यानपिढ्या हे व्रत चालू ठेवत असतो। पंढरीची वारी आहे माझ्या घरी हे सांगताना प्रत्येक वारकऱ्याचा ऊर अभिमानानं भरून येतो। कितीही विघ्ने आली तरी दरवर्षी वारीला हजेरी लावायची हा दंडक प्रत्येक वारकरी पाळतो। आजच्या जमान्यात याच वारीला दिंडी सोहळा किंवा पालखी सोहळा हे नामाभिधान प्राप्त झाले आहे। पंढरीची वारी आहे माझे घरी, आणिक न करी तीर्थव्रत। व्रत एकादशी करीन उपवाशी, गाईन अहर्निशी मुखे नाम। नाम विठोबाचे घेईन मी वाचे, बीज कल्पांतीचे तुका म्हणे। मुळात उत्सवप्रिय असलेल्या आपल्या जनतेला कोणत्याही गोष्टीचा उत्सव साजरा करायला कंटाळा येत नाही। गावागावातून भरणाऱ्या यात्रा जत्रा हे लोकांना व्यक्त होण्याचे स्थान असते। यात्रा जत्रांमध्ये भरणारे निरनिराळे फड म्हणजे लोकांना पर्वणी असते। तमाशाचा फड, कुस्त्यांचा फड, बैलगाड्यांच्या शर्यतीचा फड। या फडात रमणारा हा रांगडा गडी तितक्याच तन्मयतेनं दिंडीच्या फडातही वावरतो। दिंडीच्या गटांनाही फड असेही एक संबोधन आहे। वारकरी संप्रदायात संत परंपरे इतकीच फड परंपराही महत्वाची आहे। मुळात ही फड परंपरा संत नामदेवांपासून सुरू झाली असावी असा एक विचार प्रवाह आहे। शिंपियाचा पोर एक खेळ्या नामा, तेणे सतत फड जागविला रे। वारकरी संप्रदायात फड परंपरा अनेक शतके चालू आहे। पुढील काही काळात मलप्पा वास्करांनी या फड परंपरेला ऊर्जितावस्था प्राप्त करून दिली असे मानले जाते। वास्कर फड, देहूकर फड, नामदेव महाराजांचा फड, दादा महाराजांचा फड असे अनेक फड आजही दिंडीत सामील होत आहेत। पंढरपुरात आजही अनेक फडांची स्वतःची हक्काची निवासस्थाने आहेत। त्यातून वारकरी संप्रदायाची अनेक कामे केली जातात। एका संस्थापकापासून सुरू झालेली ही फड परंपरा पुढे परंपरेने पाळली जात आहे। विद्यमान फड प्रमुख ज्याला वारकरी व्हायचे आहे त्याच्या गळ्यात तुळशीची माळ घालून वारीचे व्रत अनुसरायचा अनुग्रह देतात। हिंदू धर्मात तुळशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे हे आपण जाणतोच। गळ्यात घातल्या जाणाऱ्या तुळशी माळेचा आणि तुळशीच्या पावित्र्याचा काय संबंध? वारकऱ्यांच्या गळ्यात असलेल्या या तुळशी माळेमागेही फार गहन विचार आहे। आम्ही तेणे सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी, येर तुमचे वित्त धन ते मज मृत्तिके समान। कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी। कोणत्याही गोष्टीवर तुळशीपत्र ठेवणे म्हणजे त्या गोष्टीचा त्याग करणे, त्या गोष्टीपासून विरक्त राहणे। जेव्हा एखादी व्यक्ती गळ्यात तुळशीमाळ घालते याचा अर्थ त्याने या नश्वर देहाचा त्याग करण्याची मनाची तयारी केलेली आहे।
गळ्यात घातलेली तुळशी माळ ही या विरक्तीचे प्रतीक आहे. संसार करत असतानाही संसाराच्या चक्रात गुरफटून न राहता ईश्वराच्या सेवेत स्वतःला रत करणे हा या विधीचा अर्थ आहे. वारीचे व्रत अंगीकारले म्हणजे संसाराचा त्याग करायला हवा असा कोणताही आग्रह या परंपरेत नाही. या उलट या जगात असणाऱ्या विषयलोलूप गोष्टींपासून स्वतःला लांब ठेवा असा संदेश या तुळशी माळेतून दिला आहे. लौकिकातल्या कोणत्याही गोष्टींची अभिलाषा मनात न बाळगणे हे या गोष्टीचे सार आहे. मुळात यात्रा, जत्रा आणि वारी यात फार मोठा फरक आहे. यात्रेत अनेक प्रकारच्या कर्मकांडांचा समावेश असतो. पालखीची गावातून मिरवणूक झाल्यानंतर देवाची पालखी देवळात विसावते. पालखी विसावल्यानंतर देवांना जेवण घालून सामिष आहारावर जोर असतो. या उलट वारी म्हणजे कायिक, वाचिक आणि भावनिक निग्रह असतो. सतत सात्विक राहून शुद्ध आचरण ठेवणे हे त्याचे मूळ ध्येय असते. मुखातून सदैव होणारा हरिनामाचा गजर अंतःकरण शुद्ध ठेवत असतो. शक्यतो रोजच्या भोजनात सात्विक जेवणावर भर असतो. फार क्वचित जेवणात एखादा राजसी आहार असतो. राजसी म्हणजे आयुर्वेदाच्या म्हणण्याप्रमाणे गोडधोडाचे जेवण हे जास्त राजसीपणाकडे झुकते. तामसी आहाराला वारकऱ्यांच्या जेवणात स्थान नसते. वैयक्तिक सदाचार, शुद्ध आचरण या गोष्टींवर भर देऊन वारकरी वारी करत असतो. दिंड्या, पताका, टाळ, मृदुंग घेऊन वारकरी पंढरीच्या दिशेने निघतात. कोणत्याही आमंत्रणाशिवाय एकत्र येऊन वाटचाल चालू होते. ही वाटचाल एकदम शिस्तबद्ध असते. यात्रा जत्रांमध्ये उत्सवाचे वातावरण असते, पण या शिस्तीचा अभाव असतो. या साऱ्या गोष्टींकडे पाहून आचार्य अत्रेंनीही लिहून ठेवले आहे की वारकऱ्यांच्या जीवनात फक्त 2च सण आहेत, ते म्हणजे आषाढी आणि कार्तिकी. पण हे सण इतर सणांसारखे भोजनाचे नाहीत, तर ते भजनाचे आहेत. वारी हाही उत्सव सोहळा असला तरी या उत्सवाचे स्वरूप फारच वेगळे आहे. दिंडी मार्ग जरी दुष्काळी भागातून जात असला तरी वाटेत येणारी अस्मानी संकटे चालणे बिकट करीत असतात. पडून जाणारी एखादी वळवाची सर आजाराला आमंत्रण देत असते. तरीही दिवसभर टाळ, मृदुंग आणि भजनाच्या तालावर थंडी, वारा, पडणारा पाऊस याची तमा न करता हा वारकरी सतत चालत राहतो. मुळात भजनाच्या नादात गुंग असलेल्या वारकऱ्याला कोणत्याही गोष्टीचे भान राहत नाही, हे मात्र खरं. या वारीचा उगम कसा झाला याबाबत अनेक मतमतांतरे आहेत. भागवत धर्माची सुरुवात कशी झाली, कोणी केली याबाबत निश्चित काही माहिती मिळत नसली तरी भक्त पुंडलिकापासून या वारकरी धर्माची सुरुवात आहे असे मानले जाते. भक्त पुंडलिकांची आख्यायिका वाचली, ऐकली नाही अशी व्यक्ती महाराष्ट्रात सापडणे मुश्किल आहे. आपल्या माता पित्याची सेवा करणाऱ्या या भक्ताला भेटण्याची इच्छा झालेला देव म्हणजे श्रीकृष्ण त्याच्या भेटीसाठी पुंडलिकाच्या कुटीत प्रवेशला. आपल्या कुटीत आलेल्या भगवंताला पुंडलिकानं पाहिलं होतं. त्याची मातृपितृभक्ती इतकी तीव्र होती की माता पित्यांप्रती आपले कर्तव्य पूर्ण करणं याला त्याने गरजेचे मानले. दारी आलेला त्याचा अतिथी प्रत्यक्ष भगवंत आहे आणि माता पित्याची सेवा सोडून त्यांच्याकडे लक्ष देणे प्रत्यक्ष भगवंतालाही आवडणार नाही हे त्याला माहीत होते. पुंडलिक भक्तीच्या अशा अवस्थेत होता की दारी आलेला अतिथी मर्त्य मानव आहे किंवा देव आहे याची चिंता करण्याचे त्याला कारण नव्हते. त्याची सर्व भक्ती त्याच्या आई वडिलांच्या सेवेसाठी होती. दारी आलेल्या अतिथीला म्हणजेच भगवंताला पुंडलिकाने उभे राहण्यासाठी एक वीट दिली आणि त्याचे कर्तव्य पूर्ण होईपर्यंत प्रतीक्षा करण्यास सांगितले. भगवान कृष्णही माता पित्याच्या सेवेत रत पुंडलिकाच्या भक्तीने संतुष्ट होऊन आपल्या भक्ताची धीराने वाट पाहत होते. माता पित्याची सेवा करून जेव्हा पुंडलिक भगवंताला सामोरा गेला तेव्हा भगवंत कृष्णाने प्रसन्न होऊन त्याला आशीर्वाद दिला आणि त्याला वरदान मागण्यास सांगितलं. आपली प्रतीक्षा करत असलेल्या भगवंताने आपल्याला दिलेले वरदान मागण्यास त्याला संकोच वाटू लागला. अशा परिस्थितीत आपण त्यांना काय मागणार? तेव्हा पुंडलिकाने देवाला पृथ्वीवर राहून भक्तांची काळजी घ्यावी अशी विनंती केली. स्वतःसाठी काहीही न मागता जगाच्या कल्याणार्थ वरदान मागणाऱ्या या आवडत्या भक्ताचे मन राखण्यासाठी कृष्णाने विठ्ठलाच्या रूपात तेथे राहण्याचा निर्णय घेतला. पुंडलिकाचे द्वारी उभा विटेवरी धन्य पुंडलिका बहु बरे केले
निधान आणिले पंढरीये. त्यानंतर अशा प्रकारे स्तुती करून तो आनंदाने देवाला म्हणाला, आपण याच रूपामध्ये माझ्या जवळ राहावे. आपल्या केवळ दर्शनाने मूढ, अज्ञानी आणि पापी लोकांनाही मुक्ती मिळावी, अशी आपल्या चरणी मी पुन्हा पुन्हा प्रार्थना करतो. श्रीकृष्णाने श्री विठ्ठलाच्या रूपात विटेवर उभे राहून सर्व भक्तांचा उद्धार करावा, हा वर पुंडलिकाने देवाकडे मागितला आणि तेव्हापासून पंढरीची वारी सुरू झाली. विठू माऊली ही भक्त वत्सल आहे. वारीतून नाचत गाजत येणाऱ्या भक्तांच्या आगमनाची माऊली वाट पाहते आहे असे वाटत असले तरी कटीवर हात ठेवून उभी असलेली विठ्ठल मूर्ती आपल्याकडे येणाऱ्या या भक्तांच्या प्रतीक्षेत 28 युगे उभी आहे. भक्तांनी आपल्याकडे यावे ही वाट न पाहता स्वतः भक्तांच्या भेटीस धावून जाणारा हा देव लोकांच्या मनातला ताईत न होता तरच नवल होते. या वारीची सुरुवात कधी झाली याचा इतिहास जरी ज्ञात नसला तरी साधारण 1,000 वर्षे ही वारी चालली असावी. ज्ञानेश्वर माऊलींचे आजोबा त्र्यंबक पंत ही वारी करीत असत, तसेच त्यांचे वडील विठ्ठल पंत हेही पंढरीचे वारकरी होते. सद्गुरू निवृत्तीनाथांनी ज्ञानदेवांना वारीची दीक्षा दिली. ज्ञानदेव नामदेवांच्या समकालीन विश्वंभर बाबा म्हणजे तुकाराम महाराजांचे 8वे पूर्वज यांनीही आळंदीतून वारीची परंपरा चालू ठेवली होती. त्यांच्या समकालीन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ही परंपरा चालू होती. यवनांच्या होणाऱ्या हल्ल्यापासून संरक्षण म्हणून छत्रपती संभाजी राजांनी वारीला अभय दिले होते अशा नोंदीही इतिहासात सापडतात. वारीच्या रक्षणार्थ त्यांनी आपले सैन्य तैनात केले होते असे उल्लेख सापडतात. पुढे हैबत बाबा आरफळकरांनी वारीच्या नियोजनात सुसूत्रता आणली. सातारा जिल्ह्यातील कृष्णाकाठी असलेल्या आरफळ गावात जन्मलेले हैबत बाबा परमार वंशीय धार पवार. अनेकांच्या मते ही शाखा राजा धवलसिंह परमार यांची असून ती ढवळ नांदवळ मार्गे आरफळ येथे आली. तसेच गावची वंश परंपरागत पाटीलकी देखील पवारांकडेच आहे. उत्तर काळात आरफळ हे छत्रपतींच्या खाजगीतील गाव होते. आजही सातारा छत्रपतींच्या जमिनी आरफळमध्ये आहेत. पवारांच्या निंबाळकर, धारेराव, जगदाळे अशा अनेक उपशाखा महाराष्ट्रभर आहेत. ग्वाल्हेरच्या शिंदे सरकारांच्या नोकरीतून निवृत्तीनंतर आपल्या जन्मगावी येत असताना रस्त्यात भिल्ल दरोडेखोरांशी त्यांचा सामना झाला आणि मोठ्या आश्चर्यकारकरित्या ते त्यातून बाहेर पडले. आपल्याला मिळालेले जीवदान हे विठ्ठलाच्या व ज्ञानेश्वर माऊलींच्या भक्तीचे फळ आहे असे मानून त्यांनी अनेक वर्षे चालणाऱ्या या वारीत सुसूत्रता आणली. काही प्रमाणात या सगळ्या नियोजनात सैनिकी शिस्त आणली. याचे अनेक दाखले या संकलित माहितीमध्ये आपण पाहू. पंढरपुरात दरवर्षी आषाढी, कार्तिकी, चैत्री व माघी अशा 4 यात्रा भरतात. आषाढातील यात्रा ही महायात्रा असते. या यात्रेला महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून अनेक संतांच्या पालख्या येतात. ज्ञानेश्वर माऊली आळंदी, तुकोबाराय देहू, सोपान काका सासवड, निवृत्तीनाथ त्र्यंबक, मुक्ताबाई ऐदलाबाद, नामदेव महाराज नरहरी सोनार पंढरपूर व इतर अनेक संतांच्या पालख्या 20-22 दिवस प्रवास करून आषाढ शुद्ध नवमीला वाखरीला एकत्र येतात. दशमीला वाखरी ते पंढरपूर हे अंतर एका मागोमाग एक चालत पंढरीत प्रवेश करतात. आषाढीला केवळ सगळ्या दिंडी चालत मार्गक्रमण करीत येतात. या व्यतिरिक्त इतर वारीला आपापल्या सोयीने हे वारकरी येत असतात. आषाढात सगळीकडे शेतीची कामे पूर्ण झालेली असतात, म्हणून आपला वेळ सत्कारणी लागावा या उद्देशाने ही मंडळी चालत येत असतात. महाराष्ट्राला लाभलेल्या महान संत परंपरेबद्दल सांगावं तेवढं थोडंच आहे. या योग्यांच्या चरणांची धूळ व्हायची पात्रता अंगी यायला अजून अनेक जन्म घ्यावे लागतील. या संतांनी निर्माण केलेली ग्रंथसंपदा अफाट आहे. तुकाराम महाराजांच्या अभंगांची केलेली गाथा आकलन होण्यासाठी खूप अभ्यासाची गरज आहे. म्हणून या गाथेला पंचमवेद मानले जात असावे. तुकोबांच्या या अभंगवाणीत जीवनविषयक सत्याचा, अनुभवाचा, ज्ञानाचा अनुपमेय साठा आहे. सर्वांना गीतेचे आकलन व्हावे म्हणून वयाच्या 21व्या वर्षी लिहिलेली ज्ञानेश्वरी म्हणजे या पृथ्वी तलावरचे आश्चर्य आहे. त्यानंतर त्यांनी रचलेली अमृतानुभव आणि चांगदेव 65 ही ग्रंथसंपदा मानव जातीला अमूल्य ठेवा आहे. समाज उद्धाराच्या कळवळ्याने लिहिलेले एकनाथांचे भागवत आपल्या परीने लोकांना समतेची शिकवण देते.
हरिपाठ म्हणजे वारकरी जीवनाचा गाभा आहे. रोजच्या जीवनात हरिपाठ पठण करणे हे त्यांचे ब्रीद असते. संत तुकाराम महाराज यांच्या शिष्या बहिणाबाईंनी आपल्या अभंगात या संत मंडळींची महती वर्णन केली आहे. संत कृपा झाली, इमारत फळा आली, ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया, नामा तयाचा किंकर, तेडे रचिले आवार, जनार्दन एक नाथ, खांब दिला भागवत, तुका झालासे कळस, भजन करा सावकाश, बहिणी म्हणे फडकती ध्वजा, निरूपण केले ओजा.